महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातून एक तलवार गहाळ झाल्याची बातमी आपण दिवसभरात नक्कीच कुठेतरी पाहिली असेल, वाचली असेल. जर नसेल वाचली तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सध्या विविध विकास कामं जी आहेत ती करण्यात येत आहेत. यामध्ये देवीच्या मंदिर संस्थांच्या स्वनिधीतून सुरू असलेलं जीर्णोद्धाराचं काम असेल, त्यासह नुकताच राज्य सरकारकडून देवीच्या 1865 कोटीच्या मंदिर विकास आराखड्याला जी आहे ती मंजुरी मिळालेली आहे. याच अनुषंगानं कामं जी आहेत ती आता काही सुरू आहेत, तर काही कामं आता नव्यानं सुरू होणार आहेत. हे करत असताना एक धार्मिक विधी केला जातो आणि तो विधी जो आहे तो गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिनाभरापूर्वीच पार पडला होता. या विधीनुसार आई तुळजाभवानी देवीचं गर्भगृह आणि आईच्या अष्टभुजातील आयुधांमध्ये असलेली जी शक्ती आहे ती एका तलवारीमध्ये काढून घेण्यात आली. विविध यासाठी होम हवनं करण्यात आली, मंत्रोपचार करण्यात आली. हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो मोठ्या थाटामाटात मंदिर संस्थांच्या परिसरामध्ये, मंदिर परिसरात हा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे. त्यानंतरनं ही जी तलवार, ज्यामध्ये आई तुळजाभवानीच्या गर्भगृहातील शक्ती असेल, आयुधातील शक्ती असेल, ती तलवार काही अंशी मंदिर परिसरात दिसून येत नव्हती. नेमकं ही तलवार कुठे गेली अशीच चर्चा जी आहे ती कुठंतरी सुरू असलेली पाहायला मिळत होती. मात्र या संदर्भात समोर येऊन बोलण्यास कोणी तयार नव्हतं. त्यानंतर काल तुळजापुरात भोपे पुजारी महामंडळाच्या वतीनं या संदर्भातील आवाज उठवण्यात आला. भोपे पुजारी मंडळ असेल, इतर पुजारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. ऐन तुळजाभवानी देवीच्या महाद्वाराजवळ या पुजाऱ्यांनी बसून धरणे आंदोलन केलं आणि कुठंतरी ही जी आई तुळजाभवानी देवीची शक्ती असलेली तलवार आहे ती मंदिरात नाहीये, हा विषय जो आहे तो इथूनच समोर आला. हा विषय समोर आल्यानंतर ना याच्या बातम्या देखील आज सकाळी माध्यमांवर झळकलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर ना हा जो देवीची ही महत्त्वपूर्ण असलेली तलवार जी आहे ती नेमकं कुठे आहे असा सवाल जो आहे तो विविध माध्यमातून उपस्थित केला जाऊ लागला. यामध्ये भाविक असतील, पुजारी असतील किंवा इतर जे काही सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्याकडून देवस्थानला प्रश्न विचारण्यात येऊ लागले की अरे बाबा ही तलवार आहे तरी कुठं. मात्र या संदर्भात बोलण्यास सुरुवातीला मंदिर संस्थांकडून देखील टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र जशी जशी देवीचा आपण जाणतोच की देवीचा जो भक्त परिवार आहे तो केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात आई तुळजाभवानीला मानणारे भक्त आहेत आणि या लाखो भक्तांमधून कुठंतरी ही जी मागणी आहे ती करण्यात येत होती की ही तलवार नेमकं कुठे ती दाखवा, ती दर्शनासाठी ठेवण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येऊ लागली. या संदर्भातील वादाचं चित्र कुठंतरी निर्माण होताना मंदिर संस्थांच्या लक्षात आलं आणि त्यांनी एक दुपारच्या सुमारास एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आणि नेमकं ही तलवार जी आहे ती आई तुळजाभवानीचे मुख्य महंत असलेल्या तुकोजी बुवा ज्या मठात राहतात त्या वाकोजी बुवा मठामध्ये ठेवलेलं स्पष्टीकरण या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आलं. यामध्ये एक कारण देण्यात आलं की आई तुळजाभवानी देवीची ही जी तलवार आहे ती वाकोजी बुवांच्या मठामध्ये का ठेवली आहे, तर या देवीच्या या तलवारीची रोज पूजा होणं गरजेचं आहे, नित्यपूजा होणं गरजेचं आहे आणि ती व्हावी याकरिता ही तलवार आपण वाकोजी बुवांच्या मठात ठेवली आहे असं कुठेतरी मंदिर संस्थांना स्पष्टीकरण दिलं. असं असलं तरी देखील मंदिर संस्थांना जरी आता हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी देखील अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. जर तुम्ही ही तलवारीचं रोज तुम्हाला पूजापाठच करायचा होता तर तुम्ही मंदिरात देखील करू शकत होता ना. कारण की सध्या जर पाहिलं तर देवीची नित्यपूजा ही केलीच जाते. बरं, मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात पुजारी आहेतच ना. हे सर्व गोष्टी असताना ही देवीची ही महत्त्वपूर्ण असलेली तलवार वाकोजी बुवाच्या मठात नेण्याची नेमकं घाई मंदिर संस्थानला का झाली होती, अशा आशयाचे प्रश्न जे आहेत ते सध्या कुठेतरी उपस्थित होताना पाहायला मिळतात. कारण की आई तुळजाभवानी देवी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान म्हणून तिच्याकडे ओळखलं जातं आणि अशा या महत्त्वाच्या देवीच्या एखादं शस्त्र आहे जे तलवार आहे ते जर अशा पद्धतीनं मंदिराच्या परिसरामध्ये नसेल, ते इतरत्र जर ठेवण्यात येत असेल तर नक्कीच ही कुठेतरी
खेदजनक बाब आहे असंच भाविकांमधून जे आहे ते कुठंतरी मत व्यक्त केलं जात होतं. आणि याच अनुषंगानं आता मंदिर संस्थांना देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र मागणी भाविक असतील पुजारी असतील एकच करतायत की ही जी तलवार आहे ती लवकरात लवकर तुम्ही मंदिरामध्ये आणून ठेवा, ती दर्शनासाठी ठेवली पाहिजे, अशीच मागणी आता सर्वांकडून केली जाते. यावर जेव्हा हा संपूर्ण मंदिर संस्थांना स्पष्टीकरण दिलं, त्यानंतर ना पुजारी मंडळाचे अध्यक्ष असलेले अमरराजे कदम यांनी पुन्हा एकदा एक आपला व्हिडिओ जारी केला आणि त्यातून त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की आता दुसरा व्हिडिओ आपण त्या संदर्भातील करणारच आहोत. शिखराचं काम मंदिरातील करण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक देखील आता मुंबईत लवकरच पार पडणार असल्याची माहिती जी आहे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. हे शिखर ज्यावेळेस उतरवण्यात येणार आहे त्यावेळी ही मूर्ती जी आहे ती कुठंतरी वाकोजी बुवांच्या मठात नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यामध्ये केलेला आहे. या संदर्भातील व्हिडिओ जो आहे तो आपण वेगळा करणारच आहोत. मात्र आता एकच प्रश्न उभा राहतोय की आई तुळजाभवानीच्या गर्भगृहातील शक्ती असलेली मूर्ती जी आहे, त्याचबरोबर आयुधातील शक्ती ज्या मूर्तीमध्ये आपण ज्या माफ करा तलवारीमध्ये आपण टाकलेल्या आहे, ती तलवार आई तुळजाभवानीच्या मंदिरात येणार का? येणार तर कधी येणार? हाच सवाल आता सध्या उत्पन्न होताना पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.